सैनिक टाकडीच्या प्रस्तावित एमआयडीसीला तुर्तास स्थगिती चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश. आंदोलन अंकुशचा दावा. सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या प्रश्नांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंगळवार दिनांक 18 मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर या प्रकल्पाला तुर्तास स्थगिती देण्यात आल्याचा दावा आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी प्रस्तावित एमआयडीसी संदर्भातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश उद्योगमंत्री सामंत यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. जयसिंगपूर येथील ऐतिहासिक विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत तसेच त्यानंतर पुन्हा बैठक होईपर्यंत सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी बाबत कोणतीही पुढील कार्यवाही केली जाणार नाही. याबाबत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रस्तावित एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीला उपस्थित न राहता स्वतंत्रपणे उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच सोशल मीडियावर एमआयडीसी होणारच अशा पोस्ट व्हायरल करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या चौकशीनंतर अहवाल सादर झाल्यावर शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले. काहीही झाले तरी सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच प्रस्तावित एमआयडीसी बाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर शासनाची भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आंदोलन अंकुशने स्पष्ट केले. व्हिडिओ रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. आमच्या गावामध्ये एमआयडीसी विरोधात आंदोलन सुरू आहे. गेली 2 महिने सुद्धा त्या ठिकाणी आम्ही 2 उपोषण मोर्चा या ठिकाणी आणला. तर काय आम्ही म्हणत होतो की एमआयडीसीची प्रक्रिया चुकलेली आहे, त्याबाबत एक मीटिंग लावावी एवढी अपेक्षा होती. त्या अपेक्षेनुसार आम्हाला एवढा संघर्ष करायला लागला की ती मीटिंग काल लागली. त्या मीटिंगला आमचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हा संघर्ष उभा केला की ज्यांचा 8 तास एमआयडीसी करायचा ते त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. उपस्थित असून सुद्धा पलीकडच्या दालनामध्ये बसतात. त्यांना लोकमत विचारात घ्यायचं नाही. अशा सगळ्या गोष्टी करण्यात फक्त विरोधाला विरोध करायचा. आम्ही काय सांगतोय की प्रक्रिया चुकलेली आहे, आमच्यावर हे लादलं जातंय, जन्मत तिथलं सांगतोय. पण आमदारांना फक्त काय करायचं आहे, त्यांच्या कामगार 4 घ्यायचे, त्यांचे कार्यकर्ते 4 घ्यायचे आणि त्या ठिकाणी विरोधाभास करायचा. म्हणजे जर एमआयडीसी करायची प्रक्रिया खरी आहे म्हणून लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था तयार करायची, असं हे जर चालत असेल तर हे आमदार म्हणायच्या त्या ठिकाणी पात्रतेचे नाहीत. आणि आमच्यावरचा जो अन्याय आहे आज आम्ही म्हणतोय की बाबा बऱ्यापैकी त्यामध्ये प्रक्रिया थांबलेली आहे. म्हणजे एमआयडीसी जी प्रक्रिया सुरू होती ती थांबलेली आहे. म्हणजे आमचा निम्मा विजय या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्यांना ती घरघर लागलेली आहे, त्यांना ते पटन झाले म्हणून ते आमच्या समोर येत नाहीत. मग या ठिकाणी येत्या 15 दिवसामध्ये जे जिल्हाधिकारी साहेब असतील आणि प्रांताधिकारी यांनी तो निर्णय त्या ठिकाणी सखोल चौकशी करायची आहे. किती गायरान शिल्लक आहे, झालेली प्रक्रिया काय चुकलेली आहे, ठराव कसा बेकायदेशीर आहे याचा सखोल अहवाल देऊन त्या ठिकाणी उद्योग मंत्रालय लेवलला ही एमआयडीसी रद्द करण्याची प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे अर्धा टप्पा आम्ही जिंकलेलो आहे. पण या आमदारांना आमचं सांगणं आहे की त्यामध्ये सुद्धा त्यांनी काल जे विरोधाभास निर्माण केला, अशा पद्धतीनं विरोधाभास निर्माण करून आम्हाला क्रियेला प्रतिक्रिया देत असतील तर आमची सुद्धा क्रियेला प्रतिक्रिया आहे. त्यांना तालुक्यात कुठं आम्ही फिरून देणार नाही आणि येत्या काळामध्ये त्यांची खुर्ची सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. आज लोकांनी बघितलेलं आहे त्यांनी किती लोकांच्यावर अत्याचार चालू आहे, इथे किती जमिनी बळकावल्या, किती एमआयडीसी केल्या, किती रिकामे आहेत. म्हणजे एकंदरीत फक्त या ठिकाणी हुकुमशाही आणि साम्राज्यवाद लढायचं जे कारस्थान चालू आहे हे हाणून पाडणार. आणि आता जे पुढचा आमचा लढा आहे, आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत म्हणून काय हा लढा संपलेला नाही. आणि जो पण एमआयडीसी रद्द होत नाही तो पण आमचा लढा राहील. येत्या काळामध्ये 15 दिवसामध्ये हे बघणार. त्या ठिकाणी प्रशासनाचा जे अहवाल आहे तो जाणार, त्या ठिकाणी प्रशासनानं काय चुकीचं केले काय हे सगळं बघणार. आणि येत्या 15 दिवसानंतर जर एमआयडीसी रद्द झाली नाही तर ही पंचकृषी घेऊन हा तालुका घेऊन यड्रावकरांच्या या साम्राज्यवादाविरोधात आम्ही जन आंदोलन व्यापकरित्या पेटवणार.